नमस्कार मंडळी. तर आज आपण गावरान पद्धतीनं पार्टीसाठी बनवली जाणारी मटण थाळी कशी करायची ते पाहणार आहोत. चरचरीत सुक्कं मटण आणि झणझणीत हा तांबडा रस्सा, सोबतीला सगळ्यांना आवडणारा हा पांढरा रस्सा. त्यानंतर आपण या थाळीमध्ये बनवतोय पांढरा भात, दही कांदा, चपाती किंवा तुम्ही भाकरी सुद्धा खाऊ शकता. सोबतीला हा स्लाइस मधला कांदा, लिंबू आणि मीठ. अगदी आपली ही गावरान पद्धतीनं पार्टीसाठी तयार केलेली मटण थाळी तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीनं झटपट होणारी मटण थाळी नक्की ट्राय करा. कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मटण थाळी कशी करायची ते पाहूया, पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. गावरान पद्धतीने पार्टीसाठी आपण मटण बनवतोय, तर त्यासाठी इथे मी हे 2 किलो मटण घेतलेलं आहे आणि अगदी फ्रेश आणि ताजं असं हे मटण आहे. हे मटण आपण 2 ते 3 वेळेला स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 वेळेला हे मटण मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण मीठ घालून घेणार आहोत. या वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट देखील लावू शकता. मी पांढरा रस्सा बनवणार आहे, त्यासाठी फक्त मी मिठाचा वापर केलेला आहे. आता इथं भांड्यामध्ये हे मटण शिजवणार आहे, तर त्यासाठी इथे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि थोडं तेल मी भांड्याला साईडनं लावून घेतलेलं आहे. कारण ज्यावेळेला मटण आपण भांड्यामध्ये टाकतो तर ते भांड्याला चिकटत नाही. तर ह्यासाठी इथे हे सगळं तेल मी भांड्याला सगळीकडनं लावून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर हे सगळं मटण मी तेलामध्ये घालून घेतलं आणि आता आपण याला परतून घेणार आहोत. कधीही मटण भांड्यामध्ये शिजवलं की त्याची चव आहे ना ती खूप छान लागते. कुकरमध्ये जर शिजवलं आपण तर इतकीशी छान चव त्याला येत नाही. तर 1-2 मिनिटं हे मटण मी चांगलं तेलामध्ये परतून घेतलं. आता यावरती आपण ताट ठेवूया. तर साधारण 2 मिनिटासाठी हे ताट मी असंच ठेवलं होतं आणि बघा 2 मिनिटानंतर आपोआप ह्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे मटण आपण हलवून घेणार आहोत. वरती मी ताटावरती पाणी ठेवलं नव्हतं, फक्त ताट असंच ठेवलं होतं आणि 2 मिनिटानंतर बघा आपोआप ह्या मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि आपण थोडा वेळ हे मटण ह्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत. त्याची चव खूप छान लागते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे ताट मी असंच भांड्यावरती ठेवून दिलेलं आहे. तर आता ह्या ताटावरती आपण पाणी घालूया. साईडला देखील मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्यातीलच थोडंसं गरम पाणी मी ह्या ताटामध्येच घातलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा एकदा चेक केलं तर हे बघा बऱ्यापैकी आता पाणी सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. 2 ते 3 वेळेला आपण ही प्रोसेस केली ना तर मटण ह्या मिठाच्या पाण्यामध्ये शिजलं जातं आणि याची चव खूप छान उतरते, खूप छान लागते. जर आपण लगेचच यामध्ये पाणी घालून हे मटण शिजवायला गेलो ना तर त्याची चव खूप वेगळी लागते आणि असं शिजवून बघा खूप छान चव लागते. तर आता ताटावरील पाणी मी ह्या मटणामध्ये घातलं आणि वरून थोडं पाणी जे मी गरम करायला ठेवलं होतं 1-2 ते 3 तांबे पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता आपण काय करायचं, गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपण हे मटण आहे ते शिजवून घेणार आहोत. भांड्यावरती आता ताट ठेवायचं आणि मटण मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं. मटण शिजते तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. मसाल्यांमध्ये अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं खमंग भाजून घेतलेलं आहे. पांढरे तीळ 1 वाटीला थोडेसे जास्त घेतलेले आहेत आणि ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. स्टारफूल इथे 2 ते 3 घेतलेले आहेत. 5 ते 6 काळी मिरी आणि 2 ते 3 लवंगा वापरलेले आहेत. 2 तमालपत्र घेतलेले आहेत. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं वरती साल काढून बारीक असं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 पूर्ण नारळ आणि वरती थोडासा नारळ खिसून घेतलेला आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे उभे स्लाइस करून तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि 1 वाटी हे सुकं खोबरं आहे. सुक्या खोबऱ्याची 1 वाटी खिसून आणि अगदी खमंग भाजून घेतलेलं आहे. आणि इथे बघा अगदी मटण आहे ना ते व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे, मऊसूत असं शिजलं गेलेलं आहे. इथं आपलं हे मटण शिजलेलं आहे. आपण लगेचच पांढऱ्या रश्श्यासाठी लागणारा कांदा भाजून घेणार आहोत. तर जिथे मी खोबरं भाजलं होतं तर त्याच तव्यामध्ये साधारण 1 चमचा तेल वापरलं आणि त्यामध्ये इथे हा मिडियम आकाराचा कांदा उभा स्लाइसमध्ये चिरून घेतला होता. तो कांदा घालून घेतला. 15 ते 20 इथे काजूच्या पाकळ्या घालून घेतल्या आणि अगदी अर्धा इंच इथे मी आलं वापरलेलं आहे. आणि आता अजिबात कलर न बदलता फक्त तेलामध्ये आपण हे 1 मिनिट असं परतून घेणार आहोत. हा मसाला आहे ना तो आपल्याला पांढऱ्या रस्स्यासाठी वापरायचा आहे. तर अगदी कलर न बदलता मी हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे.
तर इथं आपला सगळा मसाला वाटून झालेला आहे आणि मी मटण शिजलं होतं त्यातील ते पाण्यातून मटण बाहेर काढून घेतलं आणि पाणी वेगळीकडे आणि मटण वेगळीकडे केले. तर आता आपण सुक्कं मटण करतोय, तर त्यासाठी भांड्यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी होईल इतकं तेल वापरलेलं आहे आणि मीडियम आकाराचे 2 कांदे अगदी बारीक असे उभे स्लाइसमध्ये चिरून घेतले होते. तर तेल गरम झाल्यानंतर कांदा घालून घेतला आणि आता अगदी हा कांदा मऊ होईपर्यंत आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम मीडियम केलेला आहे. कांदा व्यवस्थित अगदी मऊ झाल्यानंतर मसाला केला होता आपण, त्यातील ना थोडा मसाला मी सुक्या मटणासाठी वापरणार आहे आणि थोडा त्यातील मी रस्सा बनवण्यासाठी म्हणजे तांबडा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहे. तर तांबड्या रस्स्यासाठी थोडासा कमी वापरला तरी चालेल आणि जर आपल्याला ग्रेव्हीदार मटण बनवायचं असेल तर थोडासा जास्त मसाला आपल्याला सुक्या मटणासाठी वापरावा लागतो. तर इथे बघा हा मसाला सगळ्या ह्या तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेतला तेल सुटेपर्यंत. आता आपण यामध्ये सुके मसाले वापरूया. तर इथे हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि इथे हे घरगुती लाल तिखट आहे आणि हा आहे मटन मसाला. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटाचं प्रमाण आहे ना ते कमी जास्त करू शकता. तर 2 किलो मटण आहे तर त्यासाठी काश्मीरी लाल तिखट मी 3 ते 4 चमचे वापरलेलं आहे आणि घरचं लाल तिखट इथे मी 3 ते 4 चमचे वापरलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे होईल इतका हा मटण मसाला वापरलेला आहे आणि हे सगळे मसाले व्यवस्थित आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला असाच अजून परतून घेणार आहोत. व्यवस्थित मसाल्याला तेल सुटल्यानंतर शिजलेलं सगळं मटण आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत. सगळं मटण व्यवस्थित यामध्ये घालून घेतलं आणि आता ह्याला मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीनं अगदी गावरान पद्धतीनं घरगुती पद्धतीनं पार्टीसाठी कोणीही मटण बनवू शकेल इतकी ही सोपी रेसिपी आहे. अजिबात अवघड काही नाही यामध्ये. मटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता वरून चवीपुरतं मीठ वापरूया. तर मटणामध्ये व्यवस्थित असं मीठ घाला. म्हणजे कसं होतं जर आपण रस्सा काढलेला असतो ना त्यामध्ये मीठ असतं पण मटणामध्ये मीठ नसतं. तर त्यासाठी चवीपुरतं व्यवस्थित मीठ घालून घेतलं आणि 2 ते 3 पळ्या आपला हा मटणाचा स्टॉक होता ना त्यातील थोडंसं 2 ते 3 पळ्या पाणी मी ह्यामध्ये वापरलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा हे मटण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर जर तुम्हाला अजून ग्रेव्हीदार मटण हवं असेल तर तुम्ही मटणाच्या स्टॉकमधलं पाणी ह्यामध्ये अजून वापरू शकता किंवा थोडंसं गरम पाणी करा आणि ह्यामध्ये घाला. तर अगदी असं ग्रेव्हीदार मटण आपल्या इथं तयार होतं. तर ह्यामध्ये मी 2 वाट्या होईल इतकं गरम पाणी वापरलेलं आहे अजून आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेतलं आणि आता आपण ह्याच्यावरती ताट ठेवून अजून 2 ते 3 मिनिटासाठी अगदी मंद आचेवरती हे मटण असं शिजत ठेवणार आहोत. आणि हे बघा 2 ते 3 मिनिटानंतर अगदी आपलं हे मटण व्यवस्थित असं छान रटरट असं शिजत आहे. वरून फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली. मटण तयार आहे. आता आपण करतोय तांबडा रस्सा. तांबड्या रस्स्यासाठी थोडंसं तेल कमी वापरायचं कारण आधीच आपण फोडणीसाठी तेल वापरलेलं होतं आणि ते तेल स्टॉकमध्ये तसंच असतं. तर त्यामुळे रस्सा बनवताना कधीही लक्षात घ्यायचं तेल थोडं कमी वापरायचं. तर साधारण अर्धी वाटी तेल मी इथं वापरलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर उरलेला सगळा मसाला मी यामध्ये घालून घेतला आणि हा सुद्धा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर त्यानंतर इथे मी हा 2 चमचे मटण मसाला वापरला. त्यानंतर इथं आपण काश्मीरी लाल तिखट वापरणार आहोत. ते सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 4 चमचे काश्मीरी लाल तिखट वापरलं आणि इथं आपण आता घरचं लाल तिखट वापरतोय. तर ते सुद्धा मी 3 चमचे इतकं वापरलेलं आहे. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सगळे सुके मसाले ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेणार आहोत. मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला असंच तेलामध्ये परतत राहणार आहोत अगदी मीडियम फ्लेम करून म्हणजे अजिबात मसाला खाली भांड्याला लागणार नाही. आणि ते बघा कलर खूप अप्रतिम असा आलेला आहे आणि रस्सा अगदी आपला झणझणीत होणार आहे. मसाला सगळा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता हा उरलेला आपला सगळा मटणाचा स्टॉक आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि हे बघा अगदी मस्त आणि चरचरीत झणझणीत इथं असा आपला हा तांबडा रस्सा बनवून तयार आहे. आता आपल्याला कितपत पातळ हा रस्सा हवा आहे तितक्या प्रमाणामध्ये आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. अजिबात गार पाणी घालायचं नाही. तर हे 2 किलो मटण मी कमीत कमी 5 ते 6 जणांसाठी बनवत आहे. तर त्या हिशोबानेच मी रस्सा बनवणार आहे. तर हे बघा अगदी मस्त असा झणझणीत आपला दाटसर असा रस्सा इथं तयार झालेला आहे. खूप दाटसरही
घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी भारी. इथं आपला हा तांबडा रस्सा बनवून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे. मीठ बेताने घाला, कारण ज्यावेळेला मटण शिजवताना आपण मीठ घातलं होतं तर ते संपूर्ण मीठ स्टॉकमध्ये उतरतं, त्यामुळे मीठ घालताना व्यवस्थित घाला. आता बघा, ह्याला चांगली खळखळून अशी उकळी आली आणि तुम्ही तर्री बघू शकताय. अगदी अप्रतिम अशी याला तर्री आलेली आहे आणि सुगंध खूप छान दरवळत आहे. वरून फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि अजून एक मीडियम फ्लेमवरती आपण 2 ते 3 मिनिटं हा रस्सा असाच उकळत ठेवणार आहोत, कारण तो मसाला आहे तो व्यवस्थित यामध्ये शिजला जातो. आपला रस्सा तयार आहे. आता आपण बनवतोय पांढरा रस्सा. तर त्यासाठी इथे मी 2 नारळ खोवून घेतली होती आणि त्याचं दूध काढून घेतलेलं आहे आणि ह्या दुधामध्ये आपण वापरतोय कोल्हापुरी पांढऱ्या रश्श्याचं 20 रुपयाचं एक पॅकेट. तर हा सगळा मसाला आपण ह्या दुधामध्ये घालून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीनं आणि खूप छान ह्याची चव येते. आता हा सगळा मसाला आपण ह्या दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतो. खरं तर हा मसाला घातल्यानंतर दुसरा एक्स्ट्राचा कुठलाही मसाला वापरावा लागत नाही. तरी सुद्धा फक्त मी थोडासा कांदा आणि काजूच्या पाकळ्या वापरलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं वापरलेलं आहे. नाहीतर हा मसाला घातल्यानंतर शक्यतो कुठलाही मसाला वापरावा लागत नाही. तर पांढऱ्या रश्श्यासाठी इथे मी भांड्यामध्ये साधारण अर्धी वाटी होईल इतकं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये तमालपत्र घातलं आणि काही खडे मसाले घातले. म्हणजे तमालपत्र, चक्री फूल आणि 1, 2, 3 लवंगा इतकं वापरलेलं आहे. त्यानंतर आपण कांद्याचा, काजूच्या पाकळ्या आणि आल्याचा मसाला करून घेतला होता बारीक, तो यामध्ये घालून घेतला आणि अगदी मंद आचेवरती मी व्यवस्थित असा हा मसाला ह्या तेलामध्ये परतून घेतला. त्यानंतर इथं मी हिरव्या 2 मिरच्या वापरलेल्या आहेत, त्या कमी तिखटाच्या आहेत. आणि हे बघा, पूर्ण मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी हा मटणाचा स्टॉक थोडा बाजूला काढून ठेवला होता. साधारण एक तांब्याभर होईल इतका हा स्टॉक मी बाजूला काढून ठेवला होता. तर तो सगळा स्टॉक यामध्ये मी घालून घेतला आणि आता हे आपण नारळाचे जे दूध तयार करून घेतलं होतं ते नारळाचं दूध सुद्धा आपण यामध्ये आता घालून घेणार आहोत. तर ह्यामध्येच आपण कोल्हापुरी पांढऱ्या रश्श्याचं संपूर्ण पॅकेट वापरलेलं आहे 20 रुपयाचं. तर इथे हे मी संपूर्ण नारळाचं दूध काढलं होतं 2 नारळांचं, ते संपूर्ण यामध्ये वापरलेलं आहे. आणि आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलं आणि खरं तर अजिबात हा पांढरा रस्सा फुटत नाही, तुम्ही कितीही उकळी दिलात तरीही. तर मी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित त्याला उकळी येईपर्यंत असं सतत हलवत होते, म्हणजे तो अजिबात फुटत नाही. तर इथे बघा, आपला हा गरमागरम पांढरा रस्सा तयार झालेला आहे. लगेचच ताट वाढायला सुरुवात करूया. तर इथं झणझणीत आणि चमचमीत सुक्कं मटण, अगदी छान ग्रेव्हीदार इथं आपलं हे मटण तयार झालेलं आहे. आणि हा बघा, अगदी तर्रीदार असा आपला हा तांबडा गरमागरम रस्सा तयार आहे. हा रस्सा भुरकन पिण्यात खूप मजा आहे. त्यानंतर गरमागरम हा पांढरा रस्सा. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही पार्टीसाठी ही थाळी बनवू शकता, काही अवघड नाही. आणि मटण थाळीसोबत शक्यतो पांढरा भातच खूप छान लागतो. आणि हा सोबतीला दही कांदा असेल ना तर काय बघायलाच नको. खूप छान पद्धतीने आणि गावरान पद्धतीने आपण ही थाळी बनवलेली आहे. तर कमीत कमी 6 ते 7 लोक यामध्ये आरामात जेवू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान पारंपरिक आणि गावरान रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि तुम्ही सुद्धा नक्की मटण थाळी ट्राय करा. बाय बाय.